नमस्कार मंडळी. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढे येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की वसुंधरा ही म्हणत असते की रम्या तू लवकरच रम्या विजय मतकरी होशील. तेव्हा रम्या रागवते आणि म्हणते की नाही आई, रम्याच्या पुढे नाव लागेल ते फक्त पार देशमुखचं, त्यामुळे तू असं म्हणू नये. लवकरच रम्या पार देशमुख होणार आहे. तर इकडे घरामध्ये आता विजय मतकरी त्यांच्या फॅमिलीला घेऊन आलेला असतो आणि रम्या आणि त्याची ती एंगेजमेंट सुरू असते आणि सगळेच खूप आनंदात असतात, कारण रम्याचं अखेर लग्न होणार असतं. पण मात्र त्याच वेळी नंदिनीला उलट्या होऊ लागतात. जीवाचं लक्ष नंदिनीकडे जातं आणि तो नंदिनीला विचारतो की तुला काही होत आहे का. तेव्हा नंदिनीला उलटी आलेली असते आणि ती कार्यक्रमातून निघून तिच्या खोलीमध्ये जाते. तर रम्या आता एंगेजमेंट थांबवते आणि म्हणते की नंदिनीला येऊ द्या, मग आपण कार्यक्रम सुरू करूया. तेव्हा पार्थ म्हणतो की एक काम कर, आपण कार्यक्रम कंटिन्यू करूया. तर रम्या तू त्याला अंगठी घाल. आणि त्याच वेळेस विजय आता पार्थकडे येऊन म्हणतो की रम्यापेक्षा तर तुलाच जास्त घाई झाली आमच्या एंगेजमेंटची. आणि त्याच वेळेस आता पार्थला त्याचा राग येतो, पण तो मात्र विजयला काही बोलत नाही आणि जीवा हा नंदिनीकडे धावतच रूममध्ये बघायला जातो. असं काही आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. अशाच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.